तर सुभाष भामरेंना धुळ्यातून तिसऱ्यांदा संधी दिली गेली आहे। भामरेंनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेत। तर तिसऱ्यांदा सुभाष भामरे यांना धुळ्यातून संधी दिली गेली आहे। तर त्यानंतर भामरेंनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेत। सुभाष भामरे आता हे तिसऱ्यांदा भाजपाचे धुळ्यातून उमेदवार असणार आहेत। भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये सुभाष भामरे यांचं नाव आलं आणि त्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। सगळ्यात आधी पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय निवडणूक समिती या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे। सगळ्या कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे। मला ही जी संधी दिली या संधीला पात्र व्हायचा मी प्रयत्न करेन। 10 वर्ष या मतदारसंघातील लोकांच्या आशीर्वादाने